नमस्कार, सुस्वागतम. खरं तर आपल्या परंपरेचा एक भाग आहे. वाटेत जरी आपल्याला कोणी भेटलं, हसतमुखानं आपली मुद्रा बघितली आणि आपल्याला नमस्कार केला की आपण त्याला एक पोचपावती देतो, लगेच नमस्कार म्हणतो. उद्देश एवढाच असतो की तुम्ही जो नमस्कार केलाय त्याची मी दखल घेतली आहे. नमस्कार, ये बात. पण खरं सांगतो, इथे येताना, आज हे माझं दुसरं वर्ष आहे या कार्यक्रमात येण्याचं, ते इथे येताना माझा आग्रह असतो की आपल्याला या कार्यक्रमात जायलाच पाहिजे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे तुम्ही सगळे आपली परंपरा जपणारे आहात, संस्कृतीला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणारे आहात. म्हणूनच अशा कलाकारांबरोबर काम करत असताना तेवढंच कलेची कदर करत त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देणाऱ्या तुमच्यासारख्या रसिकांबरोबर कार्यक्रमाच्या माध्यमातून एकत्र राहायला मिळणं हे अहोभाग्यच म्हणायला हवं. आज आनंदघन 2015 आकाराला येणार आहे. नावातच काय आहे असं बरेच लोक म्हणतात, किंबहुना नावात काय आहे असं शेक्सपियर सांगून गेलाय. पण असं म्हणत म्हणत स्वतःच्याच नावाचं वेळ तो साऱ्या जगाला लावून गेलाय. म्हणूनच आनंदघन 2015 तो जेव्हा इथे बरसणार आहे तेव्हा गीत, संगीत, उत्तम काव्य, दर्जेदार संवाद या सगळ्यामध्ये आपण सर्व चिंब नाहून निघणार आहोत. म्हणूनच आजच्या या आनंददायी वातावरणात सादर होणाऱ्या आनंदघन 2015 मध्ये पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आजच्या या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती दिलेली आहे आणि म्हणूनच जेव्हा आपण संस्कृतीविषयी बोलतो तेव्हा आपण फक्त बोलणार आहोत का? तर तेवढंच आपली कृती सुद्धा बोलकी असायला पाहिजे. ज्या संस्कृतीचा, ज्या परंपरेच्या आपण फक्त बोलणार नाही, फक्त गप्पा मारणार नाहीये, तर त्याला मूर्त रूप देणार आहोत. म्हणून की काय, आज अत्यंत पारंपरिक पद्धतीनं, अर्थातच दीप प्रज्वलनानं आपण या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. त्याकरिता आज प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभलेले आदरणीय संजय कुमार, ॲडिशनल डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस, CID क्राईम डिव्हिजन महाराष्ट्र राज्य. त्याचप्रमाणे माननीय शशांकजी परांजपे, श्रीकांतजी परांजपे, सुदेश खटावकर या मान्यवरांना मंचावर येण्याची विनंती करतो. आणि त्याचबरोबर बाणेर, पाषाण, हडपसर आणि बावधन या अथश्रीमधून प्रातिनिधिक स्वरूपात सौ अरुणा गोखले, दत्तात्रय पंढरपुरे, स्वाती देशमुख आणि श्री कुलकर्णी यांनीही मंचावर यावं अशी मी विनंती करतो. मान्यवरांचं जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण मंचावर स्वागत करूया. आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले संजय कुमार सर. पुण्यनगरीशी त्यांचं एक वेगळं नातं आहे. पण खरंच सांगतो, ॲडिशनल डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस, CID क्राईम डिव्हिजन महाराष्ट्र राज्य हे पद भूषवत असताना, ती जबाबदारी पार पाडत असताना यापूर्वीही त्यांनी डिपार्टमेंटमध्ये अनेक उत्तमोत्तम जबाबदाऱ्या तितक्याच यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. इचलकरंजी, नांदेड, औरंगाबाद, कोल्हापूर या शहरांमधून SP म्हणून त्यांनी कार्य केलं आहे. तर जॉईंट कमिशनर ऑफ पोलीस पुणे या पदावर या पुण्यनगरीमध्ये सुद्धा त्यांनी भरीव काम केलेलं आहे. अथश्री आणि त्याचा कार्यक्रम आज इथे ज्येष्ठ मंडळी भेटणार आहेत. म्हणून की काय, ही गोष्ट संजय सरांना इथे खेचून घेऊन आलेली आहे. असा उल्लेख मी एवढ्यासाठी करतोय की त्यांच्या औरंगाबादमधल्या कार्यकाळामध्ये त्यांनी औरंगाबाद शहरात आणि परिसरामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी
अत्यंत भरीव कामगिरी केलेली आहे. आणि याविषयी जेव्हा सरांना विचारलं गेलं तेव्हा खरा मोठा माणूस काय असतो याची अनुभूती येते. सदैव पाय जमिनीवर. आणि सरांनी सांगितलं की ज्येष्ठांसाठी काम करावं असं मला एवढ्याचसाठी वाटलं की आज मी जे कोण आहे ते घरातल्या बुजुर्गांनी केलेलं मार्गदर्शन, त्यांनी केलेले संस्कार म्हणूनच मी घडू शकलो आहे. खऱ्या मोठ्या माणसाची ही पोचपावती असं म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही. आणि म्हणूनच असं उत्तुंग व्यक्तिमत्व आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले आहे. मी श्रीकांत सरांना विनंती करणार आहे की त्यांनी संजय कुमार सरांना सन्मानित करावं. हां, आता ज्या पद्धतीनं इथे पुणेरी संस्कृती आहे तो टच आहे. सरांकरता आपण मानाची पगडी घेऊन आलो आहे. पूर्वी सन्मानित करण्यासाठी फेटे आणि टोप्या द्यायच्या, पण टोपी घालण्याचा अर्थ मराठीत फारसा चांगला नाही आहे. आणि म्हणूनच पुणेरी पगडी घालून सरांना सन्मानित केलं जात आहे. त्याचप्रमाणे स्मृतिचिन्ह सुद्धा सरांना दिलं जात आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं मंचावर स्वागत करूया. इससे पहले कि मैं कुछ कहूँ सर, एक बात आपसे ज़रूर कहना चाहूँगा. पगड़ी पहनने के बाद संजय सर इस कदर दिख रहे थे कि सालों से वो पुणे में रह रहे हैं. यानंतर मी शशांक सरांना बोलण्याची विनंती करणार आहे. शशांक सर प्लीज. आनंदघन या कार्यक्रमात परांजपे स्कीमच्या वतीने, परांजपे कुटुंबियांच्या वतीने प्रथमतः आपल्या सगळ्यांचं मी सहर्ष स्वागत करतो. बघता बघता पहिली अथश्री पूर्ण होऊन आता 14 वर्ष झाली. काळ खरंच झपाट्याने जातोय. गमतीने म्हणायचं झालं तर खरंच श्रीकांत आणि वर्षांनी अथश्रीमध्ये फ्लॅटही घेतला आहे. मी 54 वर्षाचा आहे, मला अजून 1 वर्ष आहे अथश्रीमध्ये फ्लॅट घ्यायला. पुढच्या वर्षी मी आपल्या सगळ्यांना मित्र म्हणून संबोधू शकेन असं मला वाटतंय. आज आपल्याला संजय कुमारजी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. आत्ताच त्यांची ओळखही करून देण्यात आलेली आहे. He is not just most upright, diligent officer, but he is very sensitive, very passionate about senior citizens and problems related senior citizens. अथश्री पाषाण मधल्या लोकांना त्यांची ओळख असेल, ते आले होते तिथे त्यांनी त्यांचे विचार मांडले. खरंच झटकन ते हृदयाला भिडले आणि नकळत डोळे ओले करून गेले. आमच्या सगळ्यांचंच अथश्रीमध्ये आपल्याला एक डिग्निफाईड, हॅसल फ्री, जॉयफुल, म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की अभिमानानं कटकटी विरहित, चैतन्यमयी, आनंदमयी अशी जीवनशैली देण्याचा आमचा प्रयत्न असतो. अथश्री होममधल्या आमच्या सगळ्याच सहकाऱ्यांचं कळकळीने हे करण्याचा प्रयत्न असतो. अर्थात त्यांना आपल्या सगळ्यांची साथ मिळते, मार्गदर्शन मिळत आहे. पुढेही असंच ते मार्गदर्शन साथ मिळत राहील याची मला खात्री आहे. आनंदघन 2015 आता सुरू होत आहे. मला माहिती आहे की ही एखादी हा विषय बोलण्याची वेळ नाही आहे, पण आपण सगळेजण इकडे आलायत. मला आपल्या सगळ्यांना कळकळीची एक विनंती करायची आहे. किंवा अथश्री हा संकल्पना जेव्हा आम्ही 2000 साली मांडली होती ना, तेव्हा
ह्या सगळ्या कॉम्प्लेक्स प्रोजेक्टची मेंटेनन्स आहे ह्याच्यात खूप कटकट असते, त्यात खूप त्रास होतो. ह्या मेंटेनन्सची जबाबदारी आहे ना, प्लीज ती आमच्यावर तुम्ही सोडून द्या. आम्ही ती पूर्ण विश्वास आमच्यावर टाका. आम्ही अतिशय चांगल्या तऱ्हेने ते मेंटेनन्स करू. करताना काही चुका होतील त्या हक्कानी त्या चुका दाखवा. जसं आत्ता प्रेम करताय तसंच प्रेम करत राहा. मला असं खरंच म्हणायचं की मेंटेनन्स हा आमच्यावर सोडा, आम्ही तो करू. कंडोमिनियमनी काय केलं पाहिजे तर ही अथशी आहे ना, ही अतिशय व्हायब्रंट कशी होईल, एकमेकांना सपोर्ट सिस्टीम आपल्याला कशी करता येईल. इथे येऊन राहताना काही आपल्या गतजीवनात गोष्टी करायच्या राहिल्या त्या आपल्याला कशा करता येतील, त्याला कसं प्रोत्साहन देता येईल आणि अतिशय समाधानी मनाने या अथशीमधलं आपलं आयुष्य कसं आनंदित करता येईल ह्याकडे जर कंडोमिनियमनी जास्त भर दिला तर खूप काही आणखीन छान आपल्याला करता येईल असं मला वाटतंय. माझ्या काही काळात खरंच माझं स्वतःचं अथशीमध्ये येणं राहिलं होतं. ही चूक परत होणार नाही. मी वेळोवेळी अथशीमध्ये येऊन आमचे सहकारी आपल्या मार्गदर्शनाखाली जे काम करतायत ते व्यवस्थित करतायत की नाही आणि आपल्याला जे हवं आहे ते आम्ही देतोय की नाही हे जाणून घेण्यासाठी मी स्वतः वरचेवर येत राहीन. आज असं म्हणतात की भारतातल्या अर्बन पॉप्युलेशनमध्ये जवळजवळ 16-17% लोकांना मुलगा नाही आहे, म्हणजे मेल चाइल्ड नाही आहे. अजूनही आपल्या समाजात अशी एक रूढी आहे म्हणा किंवा अशी प्रथा आहे जी अत्यंत चुकीची आहे की जावयाकडे किंवा मुलीकडे आपण जाऊन राहायचं नाही, अशी एक चुकीची प्रथा आपल्या अजूनही समाजात आहे. आपल्याच नाही तर अनेक वेगवेगळ्या समाजात सुद्धा आहे. 16-17% जणांना मुलगा नाही आहे. 7-8% जणांना काही इश्यू नाही आहे, मूल बाळ नाही आहे. कामाच्या निमित्ताने आता मुलं सुद्धा वेगवेगळ्या शहरात परदेशी इतक्या जास्त प्रमाणात जात आहेत की ज्येष्ठ नागरिक एकटे राहायला लागले, तशी राहण्याची त्यांची पाळी आली. संपूर्ण समाज आपला खूप वेस्टर्नाइज होतोय. आज एखाद वेळ भाचा पुतण्या मदतीला येत असेल तर उद्या तोही येणार नाहीये. आणि म्हणूनच 2000 साली अथशीची हे सगळं ओळखून ही आपली चाललेली वाटचाल बघून 2000 साली अथशीची संकल्पना आम्ही मांडली होती. आम्ही ती जाणली तशीच खरंच तुम्ही ती तेव्हा ओळखलीत आणि भरभरून आमच्यावर प्रेम केलं, आम्हाला आशीर्वाद दिलेत. या शुभेच्छा, या ब्लेसिंग यांचं छत्र तुम्ही असंच आमच्यावर कायम ठेवाल अशी मी आशा करतो. मला एवढंच सांगायचं आहे की ह्या आनंदघन किंवा आपण स्वतः प्रत्येक अथशीमध्ये जे भरभरून प्रतिसाद देताय, जे कार्यक्रम करताय, जी सपोर्ट सिस्टीम करताय, तेच भारतातल्या सिनियर लिव्हिंगचं वैशिष्ट्य राहणार आहे. आणि मला अभिमानानं असं सतत जाणवत आहे किंवा म्हणता येत आहे की भारतात आता सिनियर हाऊसिंग अनेक जण करतायत, निदान तसा संकल्प तरी करतायत. पण आपलं अथशी हे कायम त्या सगळ्या सिनियर हाऊसिंगमध्ये 1 नंबरचं राहील, एक बेंचमार्क प्रस्थापित करेल.
या निमित्ताने मी अथर्शी कंडोममधील पदाधिकाऱ्यांचे पण आभार मानतो. अथर्शीमध्ये सेवा देणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांचे आभार मानतो, त्यांचं कौतुक करतो. खरंच कठीण काम येते. अथर्शी फाउंडेशनमध्ये जवळजवळ 300हून जास्त स्वयंसेवक आहेत, व्हॉलेंटियर्स आहेत. ते दिसत नाहीत, पण वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये किंवा काही वेगवेगळ्या ठिकाणी ते काम करत असतात. त्या सगळ्यांचं मी आभार मानतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की ह्या कार्यक्रमामध्ये ज्यांनी भाग घेतला आहे, जे परफॉर्मन्स करणार आहेत, त्यांनी तो परफॉर्मन्स किंवा ती प्रॅक्टिस करताना स्वतः तर आनंद घेतलेलाच आहे, पण हा परफॉर्मन्स आपल्याला दाखवून ते आपल्यालाही खूप आनंद देणार आहेत. त्या सगळ्यांचे खरंच मनापासून आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद शशांक सर. परांजपे स्कीम्स बांधकाम व्यवसायामध्ये या नावाला वेगळी उंची आहे, याचं कारण जेव्हा आपण शोधतो. मी साहेबांना अशी विनंती करणार आहे की त्यांनी प्लीज आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन करावं, 2 शब्द बोलावेत प्लीज. हो, शशांक सर आनंदाच्या भरात साहेबांना विनंती करायचं विसरून गेले होते. कारण का, तर आम्ही नेहमी असं म्हणतो, मेहमानों की आमद से दिल फूलों सा खिल जाता है. मेहमानों की आमद से दिल फूलों सा खिल जाता है, वो आए बैठे करीब तो महफिल को रंग मिल जाता है. तर त्यांच्या नुसत्या येण्यानं महफिलला रंग मिळाला आहे, त्यामुळे कदाचित भारावून गेल्यामुळे असेल. सर प्लीज. पारंजुपे बंधू श्री खटावकर, मेरे विभाग के कुछ अधिकारी यानी सभी पूज्य वरिष्ठ नागरिक, अथश्री एक रिवॉल्यूशन है, एक प्रगतिशील रिवॉल्यूशन है जो बहुत ही सोच समझ के और समय की गति को देखते हुए कार्यान्वित किया गया है. मैंने अपने जीवन में जितने पड़ाव देखे हैं, उन पड़ावों में से इस पड़ाव की कभी परिकल्पना या कल्पना मैंने नहीं की थी कि ऐसा भी होगा. मैं अर्थशास्त्र का छात्र था, समाजशास्त्र में काम कर रहा हूँ. समाज में होने वाले परिवर्तन और उसके परिणामों को बहुत नज़दीक से देखने का अनुभव है. पुलिस डिपार्टमेंट के लोग, हम लोग कहते हैं, हम लोग समाज की अंडरबेली देखते हैं. जो सबसे गंदी चीज़ें होते हैं समाज में जो घटती हैं, उसका हमें प्रथम अनुभव होता है. और वो अनुभव होते होते कभी कभी ऐसा लगता है कि जिस समाज की परिकल्पना मैंने की थी या जिस समाज की लोग कल्पना करते हैं, वो समाज ये है क्या, और नहीं है तो इसमें दोषी कौन है. किसी एक व्यक्ति विशेष को, किसी एक व्यक्ति विशेष को किंवा कोई व्यक्ति किंवा किसी घटना विशेष को इसमें दोषी नहीं ठहराया जा सकता है. एक कंसेप्ट होता है जिसको कहते हैं हजार्ड ऑफ द डेवलपमेंट. आप प्रोग्रेस और उन्नति किस तरह से चाहते हैं, प्रत्येक उन्नति का एक दुष्परिणाम होता है. क्या हमारा समाज जो आज की परिस्थिति है वरिष्ठ नागरिकों की, उसकी परिकल्पना जिस समय वो प्रगति का पथ चुन रहा था, उस समय उसने किया था. मुझे याद है, मैं जब बचपन में था, मैं एक छोटे से गांव में रहता था. मेरे दादाजी, ग्रैंडफादर 1937 के एमए थे. पढ़ने लिखने का घर में माहौल था. हम लोग सब मिलाकर
27 लोग एक घर में रहते थे। 4 चाचा थे, 4 चाची थी, दादा दादी, उनके बच्चे, और गर्मी की छुट्टी में हम लोग जमा करते थे। और आज तक हमको याद नहीं है कि बचपन में मैंने कभी पिता ने डांट लगाई हो और दादी को शिकायत नहीं की हो, ऐसा कभी अवसर नहीं था। और बहुत सिंपल सॉल्यूशन था। दादी, हमारे पिताजी का नाम कृष्णदेव था, तो वहीं से बैठे बैठे जैसे ही मैं दादी के पास जाता था, दादी चिल्लाती थी कृष्णदेव, मेरा सारा प्रॉब्लम सॉल्व हो जाता था। जब ये न्यूक्लियर फैमिली में मैंने नौकरी करनी शुरू की, मेरा बच्चा हुआ, बढ़ा। हमारे परिवार में हम 3 लोग थे, मैं, मेरी पत्नी और मेरा बच्चा। एक दिन इसी तरह से कुछ बात हुई और दोनों ने उस पर डांट लगा दी, दोनों ने मिलके, क्योंकि समस्या बड़ी थी। बेटे को बहुत अच्छा नागरिक बनाना था और वो अपनी पथ से चूक रहा था, तो हम लोगों ने दोनों ने मिलकर उसको डांट लगा दी। लड़का चुप हो गया, उसने हमसे कम्युनिकेशन बंद कर दिया। उस दिन हम लोगों ने डिसाइड किया कि एक एक करके डांट लगाएंगे, कि एक डांटेगा तो दूसरा मनाएगा, यदि दोनों डांटेंगे तो बच्चा कहाँ जाएगा। ये हमने कभी नहीं सोचा था, क्योंकि हमारे पास न दादी थी, न उसके पास कोई दादी थी, न कोई दादा था। ये जो डेवलपमेंट न्यूक्लियर फैमिली के साथ आई है, इस डेवलपमेंट के लिए हम लोग तैयार नहीं थे और अभी भी तैयार नहीं। जिस तरह से ग्लोबलाइजेशन में लोग यहाँ से वहाँ चले गए और इसी को हम प्रगति मानते चले गए, और कहीं ना कहीं अपना जो एक रिश्ता था वो टूटता गया, कमज़ोर होते गया। मेरे पिता ने मुझको एक रेसिडेंशियल स्कूल में भेजा था। 1973 से लेकर 1981 तक मैं अलग अलग रेसिडेंशियल स्कूल, कॉलेज में रहा। उनके लिए मेरा आईपीएस बनना बहुत बड़ा अचीवमेंट था, लेकिन मैं अपने परिवार से इतना दूर हो गया कि मेरे जब बच्चे हुए तो मैंने कहा कि बच्चा फेल कर जाए तो फेल कर जाए, मैं रेजिडेंशियल स्कूल में नहीं बैठूंगा। और आज तक वो बच्चे मेरे साथ हैं। ये सब होते हुए पिछले बार मैं बानेर में अतश्री के फंक्शन में गया था, तो मैंने एक दुख जताया था कि मेरे फादर मेरे साथ नहीं रहते। मेरे फादर इन लॉ मेरे साथ 3 साल से रह रहे हैं, क्योंकि मेरी वाइफ 3 बहनें हैं। एक बहन उनकी कजाकिस्तान में है, सी इज़ ए पेट्रोलियम इंजीनियर। दूसरी बहन के हस्बैंड पोस्टेड इन अंडमान निकोबार बिकॉज ही इज़ इन नेवी, सो ही इज स्टेइंग विथ मी। ही इज सफरिंग फ्रॉम एक्यूट डिमेंशिया। मैंने फादर, जब इस अतश्री का मैं योगदान और धन्यवाद करना चाहूँगा कि जब मैं वहाँ इस दिन गया, मैंने जिद कर ली कि किसी भी हाल में मैं अपने फादर को लेके आऊँगा। और लास्ट अक्टूबर से माय फादर इज़ सफरिंग फ्रॉम लास्ट स्टेज ऑफ सिरोसिस, नैस नॉन अल्कोहलिक सिरोसिस सिंड्रोम, और हमारे पास हैं। लेकिन क्या ये नसीब सबको है? और इसके लिए गवर्नमेंट, गवर्नेंस और ब्यूरोक्रेसी क्या कर रही है? ये एक बहुत बड़ी समस्या है। सिर्फ सीनियर सिटीजन की उपाधि देकर 5%, 20%, 50% डिस्काउंट देकर ये समस्या छूटने वाली है क्या? ये एक सोचने समझने की बात है। इसमें एक सपोर्ट सिस्टम चाहिए। जो जिस औरंगाबाद की बात हुई, औरंगाबाद में हम लोगों ने बहुत सारा सिंपल काम किया, बहुत सिंपल काम किया। हम लोगों ने एक कॉल सेंटर खोला पुलिस डिपार्टमेंट में। दैट कॉल सेंटर
मैनेज्ड बाय द सीनियर सिटीजन। एक डाटाबेस मैंने बनाया जिसमें सीनियर सिटीजन का सबका फ़ोन नंबर था। जो कॉल सेंटर में सीनियर सिटीजन आते थे उनका काम था कि 20 आदमी से बात करना और कुछ नहीं। आपको जो बात करनी है बात करो, आप फ़ोन उठाओ, ये 20 नंबर है, उनसे पूछो क्या हाल चाल है, कौन सी बीमारी है, क्या है, दवा खाए नहीं खाए। बिकॉज आज जो मैं अपने घर में देखता हूँ कि सबसे बड़ी समस्या है कि उनसे कोई, हमारे सीनियर सिटीजन से कोई बोलना नहीं चाहता, बात करने की, क्योंकि आपके उम्र में, क्योंकि मेरे फादर के साथ मेरा छोटा बेटा जहाँ बात करने जाता है तो वो पूछना शुरू करते हैं आज पढ़ाई क्या हुई, आज स्कूल में क्या हुआ। द मोमेंट स्कूल में क्या हुआ कि बच्चे आज बिदक जाते हैं। और वो उस मोल्ड के हैं कि जहां इनके अलावे उन्होंने कभी, उनके फादर ने कभी कम्युनिकेट नहीं किया। और हमारे बच्चे जो आज की चीजें हैं वो उनसे शेयर नहीं कर सकते हैं, और उनकी चीजें हैं जो वो इनसे शेयर नहीं कर सकते। ये बहुत बड़ा कम्युनिकेशन गैप हो गया है। तो मैंने ये समस्या का हल यही ढूंढा कि उनकी समस्या, उनके साथ संभाषण करने के लिए उन लोगों को लाया जाए जो उस पीढ़ी के हों। और इसका जब उद्घाटन मैंने किया, बहुत ही सुखद अनुभव है, मैं ये शेयर करना चाहूँगा आपको। मैंने जस्टिस चपलगांवकर को बुलाया था। जस्टिस चपलगांवकर को मैंने कहा कि सर आप ऐसा करो, एक फ़ोन नंबर देता हूँ, आज इस मैडम का बर्थडे है, आप इनको विश करो। एंड जस्टिस चपलगांवकर हैज़ कॉल्ड दैट लेडी एंड विश्ड हर की तुमची वाढदिवसाची शुभेच्छा। एंड दैट लेडी टोल्ड की तुम्ही कोण बोलता, तुम्ही पोलीसवाले बोलतो, पण तुमच्या आमची वाढदिवसाची कायची चिंता झाली आणि कसं समजलं। एंड हिज सन वॉज स्टँडिंग इन फ्रंट ऑफ हिम एंड सी आस्क की अरे माझा आज वाढदिवस होतो, तुम्ही कुणी कोणी विश केला नाही, हा पोलीसवाले विश करतात। तो हा जे सिंपल समस्या होता। आणखीन ज्यानंतर मी निघालो तिथून, त्यानंतर एक अग्रलेख एक सिनियर सिटीजनने लिहिला, काकाला आत्ता कोण बघणार। अँड दॅट वॉज ए व्हेरी टचिंग मुवमेंट फॉर मी। सो हा जे अथश्री करत आहेत अँड इज डूइंग इज ए ग्रेट जॉब, एक फोरसाइटेड थिंग है, और जिसका मैं उस समय भी इस आंदोलन को लाने के लिए परांजपे परिवार को का आभार मानता हूं, समाज की तरफ से, जिन्होंने ये कंसेप्ट लाया और जिस तरह से ये गुथे हुए हैं उससे, जिस तरह से इन्वॉल्व है, जिस पैशन के साथ काम करते हैं। ये पैशन कंटेंशियस, ये कंटेजियस है कि इससे कोई भी अछूता नहीं रह सकता है। एक बार आप आ गए इनके चक्कर में तो फिर निकलना मुश्किल है। और ये चक्कर में आना कभी कभी सुखद भी होता है, और इसी सुखद अनुभव के कारण मैं यहाँ आप लोगों के साथ आया हूँ। हम लोग दोनों की बहुत कोशिश रही कि एज ए जॉइंट सीपी, मैं जॉइंट से अभी मेरा प्रमोशन हुआ है करीब 5-6 दिन पहले, एंड मैं नया असाइनमेंट ज्वाइन किया हूँ इन पूना ओनली। मैं इसमें धन्यवाद देना चाहता हूँ सरकार को कि भी मैंने केवल एक ही विनंती की थी, मैं अपने दोनों पेरेंट्स के, फादर इन लॉ और फादर के बारे में लिख के कि यदि आप हमको 1 साल और यहाँ रहने दें तो हमको जो सुविधाएं हैं और जिस तरह से मैं उनका केयर कर पा रहा हूँ कर पाऊँगा। यदि मुझे आप बॉम्बे भेज देंगे तो मैं नहीं कर पाऊँगा, और सरकार ने मेरी बात मान ली और मुझको यहीं रखा गया। तो जिस तरह से हम लोग की एक कोशिश थी यहाँ पे पुणे में, और उसमें हम लोगों ने कुछ डाटा कलेक्शन भी किया था। हम लोगों ने ब्रीफ किया है जो नए इनकम्बेंट, नए सीपी और जॉइंट सीपी आए हैं कि इसको आगे बढ़ाया जाए। उसमें कोशिश वही थी कि हम लोगों ने एक जगह भी देखी थी सीपी ऑफिस में कि आपके द्वारा संचालित एक कॉल सेंटर होना चाहिए, जहां आप वॉलंटियर करें कि हम संडे को आएंगे, सैटरडे को 4 घंटे आएंगे, और एक डाटाबेस हो आपके पास जिसमें जितने लोग हैं उन लोगों का डाटाबेस हो और आप बात करें उनसे। ये एक परिकल्पना थी। दूसरी परिकल्पना थी कि सबको आपको स्मार्ट कार्ड दिया जाए,
जिसका पारंपरिक ग्रुप ने दे हैव फिनांस्ड ऑल्सो, एंड कुछ लोगों का कार्ड हम लोगों ने शायद बनाया भी है, कुछ लोगों को आई डोंट नो कितने 1,500-2 हज़ार कार्ड बने हैं देना, और इस कार्ड के आधार पे आपको प्रायोरिटी दी जाए। जैसे आप हॉस्पिटल में जाएं तो आपको प्रायोरिटी दी जाए, पुलिस स्टेशन में आपके कंप्लेन हो तो प्रायोरिटी दी जाए। तो इस तरह की एक परिकल्पना थी जो आशा करता हूं कि जो नए लोग आए हैं, नए अधिकारी आए हैं, उसी पैसन से इसमें काम करेंगे। मैं आप लोगों से क्षमा मांगता हूं कि मैं ये नहीं कर पाया, क्योंकि ये शुरुआत हम लोगों ने बहुत पहले की थी, करीब 6 महीने 7 महीने के प्रयास के बावजूद भी जिस स्थिति में हमें चाहिए था उस स्थिति में ये नहीं आ पाया। इसके लिए मैं स्वतः अपने आप को दोषी मानता हूँ, लेकिन आशा करता हूँ कि जो नए अधिकारी आए हैं वो इस पे तवज्जो देंगे और उस पे मेहनत करेंगे, और इस तरह की जो एक एक्टिविटीज़ है पुलिस डिपार्टमेंट के द्वारा होनी चाहिए सीनियर सिटीज़न के लिए, वो ज़रूर पूरी की जाएगी। मैं पुनः परांजपे ग्रुप का धन्यवाद देता हूँ, और मुझे यहाँ आकर आप लोगों से संवाद साधने का मौका दिया गया, उसके लिए मैं आभार प्रकट करता हूँ। धन्यवाद। बहुत बहुत धन्यवाद संजय कुमार सर। आपने आपके भाषण के द्वारा 3 जनरेशन में रिश्ते की आज क्या हालत है इस बात को बयां किया है, और यही बात है जो हम सब लोगों को जिंदगी की ओर देखने का एक नया नजरिया देने वाली है। रही बात शेयरिंग की, तो अतश्री के जो लोग हैं सब कुछ शेयर कर दे, चाहे वो दुख है या सुख है। इसका अनुभव आपने भी अभी किया है। जैसे ही आपने आपके प्रमोशन की बात का जिक्र किया, जोरदार तालियों के साथ उन्होंने आपका सुख शेयर किया है, और उम्मीद करता हूं कि शेयरिंग का ये सिलसिला ऐसे ही जारी रहेगा। आपने कई सारी योजनाएं बनाई है, उनको मूर्त रूप दिया है, तो परांजपे स्कीम के द्वारा जब भी कोई सीनियर सिटीजन्स के लिए काम आएगा, हमें पूरा पूरा विश्वास है कि आप डट के इन सब लोगों के साथ खड़े रहोगे, आपका हात बढ़ाओगे। बहुत बहुत शुक्रिया। यानंतर मी विनंती करणार आहे श्रीकांत सरांना की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं। माननीय संजय कुमार साहेब, स्टेजवरचे बाकी माननीय, स्टेजच्या मागचे माननीय आणि बाकी सगळे अतिस्ट्रीयन्स, शशांक इथे बोलणार आहे आणि शशांकच नेहमी अतश्रीशी संपर्क साधत असतो, आणि त्यामुळे अचानकपणे मला सांगण्यात आलं की 4 शब्द बोला। मला वाटतं हा आपला 5वा कार्यक्रम आहे, आणि 4च अतश्री अजून त्याच्यात भाग घेत आहेत। ह्याच वर्षी आपण बंगलोर अतश्री पूर्णत्वास नेली आहे, आणि पोझिशनसुद्धा आत्ता सुरू झालेलं आहे। सो मला सुदेशला असं सांगावंसं वाटतं की पुढच्या वर्षी आपली 5वी अतश्री बंगलोरकडनं इथे येईल, आणि ते पण ह्याच्यात पार्टिसिपेट करतील अशी मला आशा वाटते। आपल्याकडे ज्या गेस्ट हाऊस आहेत आणि त्याची संकल्पना जी आपण केलेली होती संकल्पना, त्याच्यात ही अशीच होती की हा एक्सचेंज प्रोग्राम व्हावा, आणि त्यामुळे तुम्ही जर बेंगलोरला कधी गेलात तर तिथे आपली जी गेस्ट हाऊस आहेत ती आपल्यासाठी आहेत, आणि अर्थातच हे जर बंगलोरचे अतश्री आले तर इथे येतील। पुढच्या वर्षी बेंगलोर येईलच, मला वाटतं भूगाव अतश्री सुद्धा पुढच्या वर्षी आपल्यात जॉईन होईल, आणि सर्वात आत्तापर्यंतची मोठी अतश्री असेल, जवळजवळ 40 एकर जागा आपण त्या अतश्रीसाठी दिलेली आहे। अर्थात ती पूर्ण झालेली नसेल, परंतु त्याच्यातली पहिली फेज
आणि ती लोकंसुद्धा आपल्यात जॉईन होतील. आपला हळूहळू अतश्रीचा परिवार हा वाढतोय. यावर्षी आपण बडोद्याला पण अतश्रीचं बांधकाम ऑलरेडी सुरू केलेलं आहे आणि मग 2 वर्षांनी बडोतेकर अतश्रीयनसुद्धा आपल्यात या कार्यक्रमाला जॉईन होतील. आपलं सहकार्य, आपले आशीर्वाद, आपलं प्रोत्साहन आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर आम्ही स्वतःला म्हणतोय की आम्ही ह्या धंद्यात पायनियर आहोत, तर आमच्याही पेक्षा, कारण आम्ही हा बांधून तुमच्यासाठी दिला, तुम्ही स्वतः त्याच्यात उडी घातली, सो तुम्ही आमच्याही पेक्षा जास्ती पायनियरिंग आहात. आणि खरंच तुम्ही भारतात सगळ्या सिनियर लोकांना एक आदर्श आहात. आपले आशीर्वाद असेच राहोत परांजपे स्कीमबरोबर आणि आम्हाला अशीच सेवा करायची संधी आम्हाला मिळो अशी प्रार्थना. धन्यवाद. श्रेय देणं यामध्ये परांजपे स्कीम कधी मागे नसते हे श्रीकांत सरांचं भाषण ऐकल्यानंतर प्रकर्षानं जाणवलं. काही क्षणातच ज्या रंगारंग कार्यक्रमासाठी आपण इथे जमलेलो आहोत तो सुरू होणार आहे. मान्यवरांना विनंती आहे आपण कृपया स्थानापन्न व्हावं. काही क्षणामध्येच आनंदघन 2015 या मनोरंजनाच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत. कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवनाने किंवा परमेश्वराच्या प्रार्थनेने करण्याचा प्रघात आहे. कारण आपण सगळे परमेश्वराला मानतो, ती शक्ती आहे. वो सूरज बनाता है वही जुगनू बनाता है. वो सूरज बनाता है वही जुगनू बनाता है. बनाता है कोई ऐसा जैसे वो बनाता है. बनाते हैं कागज के फूल कई सारे लोग. बनाते हैं कागज के फूल कई सारे लोग, मगर कोई है जो खुशबू बनाता है. अगर वो कोई है तो परमपिता है, परमात्मा है, ईश्वर है, अल्लाह है, ईसा मसीह है. नावं काही असतील पण ती शक्ती मात्र तीच आहे. असं जरी असलं तरी अतिथी देवो भव हे सुद्धा आपली संस्कृती सांगते. त्यामुळे तुम्हा आलेल्या सगळ्यांचं स्वागत करावं हा आमच्या संस्कृतीचा भाग आहे. कारण आलेला रसिक हा कलाकाराच्या दृष्टीनं परमेश्वरा इतकाच किंबहुना त्याहीपेक्षा थोर असतो. म्हणूनच तुम्हा सगळ्यांचं स्वागत करावं ही एकमात्र भावना शुद्ध हेतू मनामध्ये ठेवून कार्यक्रमातलं पहिलं गाणं, पहिलं नृत्य सगळे अथश्रीचे कलाकार एकत्र येऊन तुमच्या सेवेमध्ये सादर करणार आहेत. उद्देश एकच आहे, अत्यंत सुहास्य वदनानं, आपलेपणानं, प्रेमभावनेनं तुम्हा आलेल्या सगळ्यांचं स्वागत करता यावं. Welcome to the party, come on, welcome. As another cup for everyone, welcome.
हंसी मेहमान, कैसे करूं मैं बयां, दिल की नहीं है जुबान, कैसे करूं मैं बयां, दिल की नहीं है जुबान। आइए मेहरबान, बैठिए जाने जा, शौक से लीजिए इश्क के इम्तिहान। आइए मेहरबान। यारो जी बसा भौजी, यारो जी बसा भौजी, यारो जी तुम्ही बसा भौजी, कशी मी राखू तुमची महरजी, हो बसा रावजी, वळख जुनी धरून मनी, वळख जुनी तुमची धरून मनी, काय करू सांगा मी अहरजी, हो बसा रावजी, तुम्हा बघून डावा डोळा झाकला, तुम्हा बघून डावा डोळा झाकला, पडदा लाजता, पडदा लाजता, पडदा लाजता, लाजता फेकला, पडदा लाजता, लाजता फेकला, पडदा लाजता, लाजता फेकला। यारावजी बसा भाऊजी, यारावजी तुम्ही बसा भाऊजी, कशी मी राखू तुमची महरजी, हो बसा रावजी, हो बसा भाऊजी, हो बसा रावजी।
जिस कदर इन सब लोगों ने मिलकर हमारे दिल में एंट्री ले ली है, काबिल तारीफ है. गाण्याचे शब्द काही असतील, वेलकम वेलकम असेल, या रावजी बसा भाऊजी असेल किंवा तिलम्या बाजी घंटी असेल, भावना मात्र तीच होती. तुम्हा सगळ्यांचं तितक्याच आपले पाडानं, मनानं, आनंदानं, प्रेम भावनेनं स्वागत करावं. पण खरंच सांगतो, हे बघितल्यानंतर असं वाटलं की कुठनं आणतात ही मंडळी सगळी एनर्जी, कुठे मिळते ही एनर्जी. हाच प्रश्न खरं मी त्यांना रंगीत तालमीच्या वेळेला सुद्धा विचारला होता. तेव्हा ते म्हणाले, अथश्रीमध्ये या, आपोआप एनर्जी मिळते, काही करायला लागत नाही. आणि ती प्रकर्षानं मला आज रंगमंचावर जाणवली. ती जर तुम्हाला जाणवली असेल तर जोरदार टाळीने आपण सगळ्या कलाकारांचं कौतुक करूया. आजचा हा रंगारंग कार्यक्रम आहे अशा शब्दामध्ये मी याचं वर्णन केलं. किंबहुना आनंद घन 2015 आणि खालची न छापलेली पण प्रत्येकाच्या मनामध्ये असलेली अशी ओळ आहे, रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा. इथे नाट्य आहे, नृत्य आहे, संभाषण आहे, संवाद आहे, गाणं आहे, उत्तम संगीत आहे. या प्रत्येकाची आपली रंगछटा वेगळी आहे आणि म्हणूनच कदाचित या सगळ्या रंगांचं एकत्रीकरण होऊन एक छान इंद्रधनुष्य इथे तयार झालंय. ते आजही या मंचावर होणार आहे. म्हणून की काय, एक दर्जेदार गाणं, कर्णमधुर गाणं, जे कानावर पडल्यानंतर थेट मनामध्ये उतरतं, असं उत्तम गाणं घेऊन या मंचावर आपली गानकला सादर करण्यासाठी जोरदार टाळ्यांच्या गजरात आमंत्रित करूया भूगाव फॉरेस्ट ट्रेलच्या मंदाकिनी जोगळेकर यांना. मी आता एक सिनेमातलं गाणं सादर करणार आहे. गाण्याचं सिनेमाचं नाव आहे सावन की घटा आणि मनोज कुमार रागावलेला आहे आणि त्याच्या टांगा चालवतो आहे. त्याच्या पाठीमागे शर्मिला टागोर बसलेली आहे आणि ती त्याला विनंती करते की जरा टांगा हळूहळू चालव, मी पण पाठीमागे बसलेली आहे, पडेन बिडेन. धीरे धीरे बालमा हो 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 हो, जरा हौले हौले चलो मोरे साजना, हम भी पीछे हैं तुम्हारे, जरा हौले हौले चलो मोरे साजना, हम भी पीछे हैं तुम्हारे. कैसी भीगी भीगी ऋतु है सुहानी, कैसे है प्यारे नजारे, जरा हौले हौले चलो मोरे साजना, हम भी पीछे हैं तुम्हारे, जरा हौले हौले चलो मोरे साजना, हम भी पीछे हैं तुम्हारे. पड़ गए जनाब में तो आपके गिले, अब तो निभाए बगैर न चले. पड़ गए जनाब में तो आपके गले, अब तो निभाए बगैर न चले. प्यार के सफर में होते ही रहेंगे झगड़े हजार सनम, प्यार के दीवाने चलते ही रहेंगे, फिर भी मिला के कदम सजना होते ही रहेंगे. मीठी नजर के मीठे मीठे इशारे, हौले हौले चलो मोरे साजना, हम भी पीछे हैं तुम्हारे, हौले हौले चलो मोरे साजना, हम भी पीछे हैं तुम्हारे. देख ली जनाब मेरे आपकी वफा, बातों ही बातों में हो गए खफा. देख ली हुजूर मैंने आपकी वफा, बातों ही बातों में हो गए
चुके हो दिल का करार करो, मुझे मेरा प्यार दो, जिंदगी सवार दो, जीने की बात करो सजना, तुम ही नहीं तो कैसे लगेगी जीवन नैया किनारे, जरा हौले हौले चलो मेरे साजना, हम भी पीछे तुम्हारे, जरा हौले हौले चलो मेरे साजना, हम भी पीछे तुम्हारे, कैसी भीगी भीगी रुत है सुहानी, कैसे है प्यारे नजारे, हौले हौले चलो मोरे साजना, हम भी पीछे है तुम्हारे, जरा हौले हौले चलो मोरे साजना, हम भी पीछे है तुम्हारे, ला 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 खरं ते गाणं सुरू असताना मी तुम्हाला टाळ्या वाजवा ताल धरा असं सांगितलं. याचं कारण आहे ही इतकी अवीट गोडीची गाणी आहेत की ही ऐकत 1-2 जनरेशन काय 15-20 जनरेशन सुद्धा मोठ्या होतील. हे त्या संगीतकाराचं, त्या गीतकाराचं, त्या गायक कलाकारांचं योगदान आहे. आणि ज्या पद्धतीने यांनी हे गाणं सादर केलं, तुम्ही सर्व एकचित्तानं एकाग्रतेने ते गाणं ऐकत होतात. कितीतरी जणांच्या चेहऱ्यावर मला प्रकर्षानं जाणवत होतं की त्या गोल्डन इरामध्ये तुम्ही पोचला होतात. आणि आयुष्यामध्ये हेच क्षण असतात. किंबहुना गाण्याकडे बघण्याची आपली म्हणून प्रत्येकाची एक दृष्टी असते. मला तुम्ही विचाराल तर जरा हौले हौले चलू मोरे साजना या गाण्याकडे जर आपण बघितलं तर अर्थ घेऊ तसा आहे. आयुष्याला जर तुम्ही म्हणालात जरा हौले हौले चलू मोरे साजना तर आयुष्यसुद्धा तुमच्या पाठी हळूहळू यायला लागेल. आणि मग आनंद वेचत वेचत अत्यंत आनंदानं आयुष्य व्यतीत करता येईल. यानंतर मंदाकिनी जोगळेकर, पुणे तिथं काय होणं असं म्हणतात. माणूस पुण्यात आला, सर भी इस बात की गवाह होय. पुण्यात आल्यानंतर अनेक अनुभव येतात. का मला माहिती नाही, पण पुणेकरांचं नाव जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोचलंय. आणि विशेषतः पेठेचं. सदाशिव पेठेची संस्कृती साऱ्या जगाला पाठ आहे. आम्ही चहा सुद्धा विचारून देतो, तो आमचा परिपाठ आहे. असं म्हणत म्हणत उगीच लोक लेबल लावत फिरत असतात. खरं तर सगळीकडे सारख्या प्रकारची माणसं आहेत, व्यक्ती तितक्या प्रकृती, पण त्यांना पुण्यात आलेले अनुभव त्यांच्याकडनं ऐकण्यात एक वेगळीच मजा आहे. गोव्याला एक आत्ताच जस्ट मॅरिड कपल होतं. त्यांनी ठरवलं की हनीमूनला पुण्याला जायचं. तर ते दोघं जण पुण्याला आले. आणखीन एका हॉटेलमध्ये बुकिंग वगैरे केलं आणि खोलीला कुलूप लावून फिंडायला गेले. सबंध दिवस हिंडत होते. सारसबाग म्हणा, पर्वती म्हणा, शनिवारवाडा सगळं त्यांनी पाहिलं. डॉग टायर्ड झाले होते, अतिशय दमून शेण झाले होते. इकडे तिकडे जेवण वगैरे केलं, चहा घ्यायचं सगळं झालं. आणि शेवटी ते म्हणाले, मनात म्हणाले की आता हॉटेलमध्ये जायचं, गादीवर सरळ शरीर टाकून द्यायचं आणि झोपून टाकायचं बस. तर कुलूप वगैरे काढलं, दिवे मालवले आणि दोघांनी आपली शरीरं झोकून दिली गाद्यांवर. थोड्याच वेळात नववधू किंचाळली जोरात. तर वर म्हणाला, काय गं अगं काय झालं तुला, किंचाळायला काय झालं? अगं अरे अहो दिवा लावा, दिवा लावा लवकर लवकर, मला विंचू विंचू कोणतरी चावलेली दिसते. विंचू चावला, बघूया तरी. दिवा लावला, बघतो तर काय, अगं कितीतरी ढेकणांच्या रांगा आपल्याला चावण्याकरता उभ्या आहेत क्यूमध्ये. अरे बापरे, आता सबंध रात्रभर जागायचं की काय, आणि आपण झोपायचं तरी कसं? हे ढेकणांचं काय करायचं प्रश्नच आहे आता. ते म्हणाले की आता आपण असं करूया, तू गाणं म्हण, मी गाणं म्हणतो आणि असं रात्र संबंध काढूया. बरं म्हणते. कुठलं गाणं म्हणायचं? तर ती आठवायला लागते कुठलं गाणं म्हणावं बरं. त्यामुळे आपण
त्यात म्हणे एक ढेकूण हा शब्द आला नाही पाहिजे एवढं त्यांची अट होती. तर मग ती म्हणाली पण आपण छान गाणी आशा भोसलेचं गाणं म्हणते. नवरा म्हणाला बरं चालेल मला आवडलं. तर ती सुरू करते. मलमली ढेकूण सजण तू पहाटे हुडकून द्यावे मोकळ्या केसात माझ्या मोकळ्या केसात माझ्या गुंतलेले सोडवावे मलमली ढेकूण सजण तू पहाटे हुडकून द्यावे लागता थंडी गुलाबी लागता थंडी गुलाबी दडून बसती गादी खाली राजसा राजसा झटकून बघना राजसा झटकून बघना तेवढा रे हा बिछाना मलमली ढेकूण सजण तू पहाटे हुडकून द्यावे. नवरा चांगलाच वैतागला. काय म्हणे हनीमूनच्या रात्री तू असलं रद्दी गाणं म्हणतेस काहीतरी भक्तिसंगीत म्हण ना काहीतरी का मला कंटाळा आला असलं खरं. आणि ढेकूण कसले रेशीम कसले सॅटिन कसले ढेकूण सॅटिनचे असतात का ढेकूण कधी. बरं म्हणे मी सुरेश वाडकरचं म्हणू का तर चालेल. सुरेश मला आवडतात भक्तिसंगीतं त्याची. तर ती गुणगुणायला लागली लानी नानी नानी ननी हां मग म्हणू का ते भक्तिसंगीत. तर तिने सुरू केलं. कोटी कोटी ढेकूण झाले जन्मले कोटी पिल्ले कोटी कोटी ढेकूण झाले जन्मले कोटी पिल्ले कुठे कुठे शोधू त्यांना कुठे कुठे शोधत यांना त्यांचे अनंत कोनाडे कोटी कोटी ढेकूण झाले जन्मले कोटी पिल्ले. नवरा आता मात्र वैतागला. काय वेळ जिकडे तिकडे ढेकूण चांगलं चांगलं सुरेश वाडकरचे इतकं सुंदर गाण्याची वाट लावलीस त्यापेक्षा मीच म्हणतो म्हणा तुम्ही तुमच्या ह्याच्यासह ढेकूण शब्द आला नाही पाहिजे आणि तो नाही आला तर मी तुम्हाला 1000 रुपये देईन. हा गड्डान म्हणाले. मग तो म्हटला परवरिशमध्ये म्हणतो का राज कपूरचं मुकेशने म्हटलेलं हां ते छान आहे मला आवडतं गाणं चालेल. ते कुठले ननीना ननीना निना निना ला 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 ला. तो म्हटलं पण एक अट आहे मात्र मी गाणं म्हणताना तू मध्ये मध्ये बडबडायचं नाही काहीतरी आजी मला लिंक जाते डिस्टर्ब करायचं नाही. ते म्हणतात मी तुला मग तू मला 1000 रुपये दे चालेल. मग तो सुरू करतो. खटमलबरी है ये लकड़ी की खाटे कोई उनसे कह दे हमें ना सताए खटमलबरी है डीडीटी भी छिड़की और फ्लिट भी उड़ाया खटमल मरे नहीं परेशान आया ऐसे खटों पर क्यों हम सोने जाए कोई उनसे कह दे हमें ना सताए खटमल भरी है खटमल से छूटे तो मच्छर सताए काटन को दौड़े जब उनको भगाए समझ में न आवे समझ में न आवे किसे पहले मारे कोई उनसे कह दे हमें ना सताए खटमल भरी है. नवरा म्हणतो दे 1000 रुपये. माझ्याच्यात एक सुद्धा ढेकूण शब्द आला नाही. ते म्हणजे वा रे वा मला शाळेमध्ये माझ्या हिंदीमध्ये हायेस्ट मार्क्स मिळायचे. खटमल म्हणजे ढेकूण आहे मला माहीत नाही काय शेंड्या लावून नको उगीच मुळीच 1000 रुपये मिळणार नाहीत. अहो बाई किती वाजले 5 वाजले की आपण इथून खिसकूया. आता मालकाला एक पैसा द्यायचा नाही आपण लवकर सामान बांधून पळून जाऊ इथून जातात. आणि ज्या पद्धतीनं ज्या खुमासदार पद्धतीनं मंदाकिनीताईंनी अनुभव
त्याला सुरांची जोड गाण्याच्या माध्यमातून सादर केलं. ढेकूण इतक्या वेळा वेगवेगळ्या पद्धतीनं गाण्यातनं आला की खरं इथे नसताना लोक उगीच चुळबुळ करायला लागले होते. पण ज्या जिंदा दिलेनं त्यांनी हे सादरीकरण केलं, जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. आता श्री बाणेरचे सर्व कलाकार नाटक बसते आहे ही नाटिका तुमच्या सेवेमध्ये सादर करणार आहेत. वातावरण निर्मिती होते आणि माणूस त्या वातावरणात जातो. तर त्यांचं ते सादरीकरण ऐकल्यानंतर मी पण भारावून गेलो आहे. नाही तुम्ही घाबरायचं कारण नाही, तसंच करणार आहे की काय. बऱ्याच जणांचे चेहरे असे होते. पण विडंबन हा गीत प्रकार आपली एक वेगळी शैली आहे. अनेक लोकांनी केली आहेत. काही निरल र टला ट असं जोडून केलं आहे. पण यशवंत देवांसारखा एक संगीतकार गीतकार त्यांनी केलेलं एक विडंबन आहे. विषय निघाला म्हणून ते तुमच्याशी शेअर करताना मला नक्कीच आवडेल. पत्नीची मुजोरी तिची नित्य सेवा, पत्नीची मुजोरी तिची नित्य सेवा, मरण धाड देवाता मरण धाड देवा. सकाळी चहाच्या वेळी दुखे तिची पाठ, सकाळी चहाच्या वेळी दुखे तिची पाठ, बिछाण्यात पडुनी देई जांभई विराट. तिची एक इच्छा ती झाडू मी धरावा, मरण धाड देवाता मरण धाड देवा. सदा मैत्रिणींचा घोळ, समय के साथ चलो. सदा मैत्रिणींचा घोळ, गप्पा आणि खाणे, पर्स घेबुनी सारखे खरेदीला जाणे. मोजक्या पगारी पैसा कसा हा पुरावा, मरण धाड देवाता मरण धाड देवा. खरंच आयुष्यामध्ये येणाऱ्या समस्यांना सामोरं जात असताना आपल्या मनातली भावना शब्दस्वरांमधून व्यक्त करता येते. हे यशवंत देवानी इतक्या खुमासदार पद्धतीने दाखवून दिलेलं आहे. नाटक बसवत असताना येणाऱ्या अडचणी हे त्यात पडल्याशिवाय कळत नाही. वरपांगी आपल्याला असं वाटत असतं की हे सोपं आहे, अभिनय करणं सोपं आहे, दिग्दर्शन करणं सोपं आहे. खरं सांगतो, नाटकासाठी लागणाऱ्या छोट्या छोट्या वस्तू जमवणं हे सुद्धा खूप मोठं कसब आहे. ते करत असताना किंवा नाटक आकारलं येतं तेव्हा येणारा अनुभव तो खूप गमतीशीर आहे. मग ते प्रायोगिक नाटक असेल, स्पर्धेचं असेल किंवा व्यावसायिक असेल, पण आनंद देणं हा गुण त्यामध्ये ठासून भरलेला आहे. म्हणूनच ती प्रत्येक कलाकृती तुम्हाला सगळ्यांना आनंद देऊन जात असते. एका ऐतिहासिक नाटकामध्ये घडणाऱ्या गोष्टी आहेत, त्यामध्ये तांत्रिक बिघाड किंवा दोष याचं मोठं योगदान असतं. एका ऐतिहासिक नाटकामध्ये जोशपूर्ण संवाद सुरू असताना दोन व्यक्तिमत्व समोरासमोर आपले संवाद फेकत असताना खामोश असं म्हणून तो तलवार म्यानातनं बाहेर काढतो. हातात फक्त तलवारीची मूठ, तलवार म्यान येतच. प्रसंगी म्हणजे दर्शनी हा छोटा प्रसंग वाटतो, पण ते बघत असताना लोकांना मिळालेला आनंद खरंच खूप निखळ असतो. प्रभू श्रीराम आणि सीतामाई इतके अत्याचार, एवढे आरोप आता सहन होणार नाही. हे आयुष्य नको. व्यथित झालेली सीतामाई परमेश्वराचा धावा करू लागते. धरणी मातेला सांगते, आई आई तू मला आता पोटात घे. तिचा टाहू ऐकून धरणी माता तिला आपलंसं करू पाहते. डायलॉग बोलण्याच्या आवेगामध्ये राम आणि सीतेने जागा बदललेल्या असतात. धरणी मातेला ती आवाहन करते, खालचा टेक्निशियन ती फळी काढतो, राम फळीच्या आत. तर अशा गमती जमती घडतात जेव्हा नाटक बसत असतं. पण काही लोक इतके पट्टीचे असतात की नाटक लिलाय बसवतात. पण आपण पाहणार आहोत नाटक बसत आहे.
कोणी खेचला? अरे काय नाटक कंपनी आहे का थट्टा आहे? साधूच काम असणार आहे. साधू, हे साधू, हे साध्या इकडे ये. काय वरडताय कशा पायी? ओरडताय कशा बाई? अरे आले का पडदा कोणी खेचला? पडदा मॅच खेचला. हाय कोणी तर दुसरं पडदा खेचाया? अरे पडदा म्हणजे काय, तुझ्या बायकोचा बुरका आहे की मनात येईल तेव्हा बाजूला करायला? माझ्या बायकोचा बुरखा? अहो मला बायकोच नाही. खड्ड्यात गेली तुझी बायको. तुला सांगितलेलं आहे शिट्टी वाजवल्याशिवाय पडदा ओढायचा नाही. किती दिवस झाले तुला इथे काम करताना? अजून तुला समजमध्ये आले नाही आहे? म्या शिट्टी ऐकली, नाहीतर माझं काय अडलं होतं पडदा वाढायचं? कोण आहे इथे शिट्टी वाजवायला? मला वाटलं तुम्हीच वाजवली. थांबले का? तुझी एकदा मिजाज उतरली पाहिजे. लय पाहिले असे. असं होय? तू काय समजतोस रे मला इथे? मी इथे आर्ट डायरेक्टर आहे, आर्ट डायरेक्टर. असाल असाल, मला काय कौतिक त्याचं? थांब आता येऊ दे मॅनेजरला, म्हणजे तुला कामावरनं बडतर्फ करायला लावतो. काय चाललंय काय तुमचं इथे? हा, या माणसाला आत्ताच्या आत्ता कामावरनं काढून टाका. फार माजला आहे लेखाचा. आणि याचं काम करायला कोण? माझ्या वडिलांना आणू? तू आपल्या बापाला आण किंवा तुझ्या आज्याला आण. हा इथे असेल तर मी पडदा सेट उभा करणार नाही. अहो हा सेट 1 तासापूर्वीच उभा राहायला पाहिजे होता. आणि असं काय केलं हो याने? काय रे साध्या, काय केलं? म्या कुठे काय केलं? मी मॅनेजर, मी तुम्हाला सांगतो, मी तुमच्याकडे तक्रार करतो आणि तुम्ही मला शिकवताय? थांबा, त्या मालकाला येऊ द्या एकदा. तुमचा पण एक नक्षा उतरला पाहिजे. हे पेंटर, तोंड सांभाळून बोल. तू असशील आर्ट डायरेक्टर इथे, मी मॅनेजर आहे, मॅनेजर. अरे चालेल जा, तुझ्यासारखे 1700 पहिले इथे मॅनेजर. अरे अरे अरे, म्या म्हणतो भांडताय कशा पायी? इथं काही तुम्हाला दुसरे उद्योग नाहीत का? आता ते डायरेक्टर येत्या आणि ते थोरले साहेब ते बी यायचं आहेत. बरं बरं, समजलं समजलं. तू असं कर, आपल्या सेटचा तो डोंगर घेऊन ये. डोंगर? अहो तो वल्ला आहे अजून. वल्ला आहे? बरं मग नदी घेऊन ये. हा, नदी हाय सुकलेली, पण फाटली आहे 2 जागी. नदी फाटली? कशी काय? कोणी फाडली? डायरेक्टर साहेबांना फाडली. डायरेक्टरनं फाडली? तो कशाला गेला नदीत मरायला? सांगतो सांगतो. काय झालं, आम्ही बसलो तो नदी सुकवीत, तशी इकून आली चमेली बाई आणि तिकून आलं डायरेक्टर साहेब. चमेली बाईला पाहिलं आणि सुटले की धावत तिच्याकडे बोलायला. धावले ते नदीवरनं. त्यांच्या पायात होते बूट, खिल्ले बाहेर आले. नदीला 2 जागी धस लागला. चमेली बाई लागली हसाया. अरे मग ती आता आहे कुठे? चमेली बाई? चमेली बाईला जाऊ दे चुलीत. नदी कुठे आहे नदी? हा, अहो नदी शिंप्याकडं शिवाय टाकल्या. नशीब. बरं मग ती झोपडी तरी घेऊन ये. अजून पट्ट्या लावायच्या आहेत. ते रावणाचं सिंहासन आहे का तयार, ते घेऊन ये. त्याला वॉर्निश मारायचंय. हा, ते हाय तसं तकडं, पण त्याचे बी 2 पाय मोडलेले आहेत आणि पाठ लपकलेली आहे. ती कशी काय? मी सांगतो. काल आपले रामभाऊ भांग्याची गोळी चढवून आले होते संध्याकाळी. आल्याबरोबर भांग्याच्या तारेत त्यांनी आपल्या मारुतीला शिव्या द्यायला सुरुवात केली. आता मारुती काय शिव्या ऐकून घेणार आहे? त्यांनी धरली रामाची गचांडी आणि जुंपली दोघांची. अगदी फ्री स्टाईल. मारामारी करता करता दोघंही जाऊन आदळले त्या सिंहासनावर. पांगाराचंच लाकूड ते कचकलं 4 ठिकाणी. अरे बापरे, डायरेक्टर आले. डायरेक्टर. अरे काय हा कचरा सगळा? अरे हे काम व्हायची कधी? होते. आणि हा सेट लागणार कधी? काय साध्या, काय कचरा, काय पेंटर, तुमच्या रंगाची कामं नाही झाली. अरे काय होणार? काय नाटकाचं होतंय साहेब? काय होत आहे? होणार? अहो डोंगर नाही,
नदी नाही झोपडी नाही आणि ते रावणाचं सिंहासनही नाही. तुम्हाला दाखव का मी माझं कप्पाळ कप्पाळ फुटलं ग बाई फुटलं फुटलं ग बाई फुटलं. अग बाया कुणाचं फुटलं कप्पाळ? अहो तुमचंच फुटल. हा तो घोळ आवरा जरा. सोमड्या लईच बोलतोस की र. डायरेक्टर साहेब काय मला तर बाया सीतेच्या कामाची लई धास्ती वाटते. पण का अहो माझ्या आता ध्येनात आलंय माझ्या सीतेचा पदर नाहीच. पदर म्हणजे सीतेच्या कॉस्ट्युमला पदर शिवायचा नाही का काय? अहो तो पदर नव मग पदर म्हणजे सीतेच्या व्यक्तिमत्वाचा धागा आणि तो धागा माझ्यात नाहीच. तरी म्हणलं रावण जेव्हा माझ्या अंगावर धावून येतो तेव्हा कौसात लिवल्याप्रमाणे माझ्या काळजात सर्र का होत नाही. चमेली बाई नका काळजी करू तुम्ही. हा. होईल तुमच्या काळजात सर्र. मी आहे ना. म्हणजे मी सांगेन तुम्हाला. हा. आज संध्याकाळी बागेत या. तिथे बसून बोलूया. कारण तिथे शांतता असते त्यामुळे कॉन्सन्ट्रेशन होतं. करेक्ट. अरे काय करेक्ट. अरे मध्ये मध्ये काय गडबड आहे तुमची. बरोबर बघा तिथं मालक येणार येतात आणि तुम्ही सगळे कामं करा. सगळे या आवरा बाजूला घ्या सगळे. चला काय चाललंय साध्या आवर सगळं. हे बघा मालक आले. अगं बाया, डायरेक्टर हे नानाशेठ अगरवाल. मी तुम्हाला म्हंटल होता बघा तंबाखूचे व्यापारी. अगदी बरोबर तंबाखूचे प्रसिद्ध व्यापारी. नमस्कार नमस्कार. आणि मध्ये मध्ये ते नाटकांची कंत्राट देखील घेतात बरं का. आणि आपल्या नाटकाचे 6 प्रयोग त्यांनी घेतलेले. आणि आज ते मुद्दाम आपली रंगीत तालीम पाहण्यासाठी आलेत. त्या बरं का मंडळी सगळ्यांना छान प्रयोग केला पाहिजे. बसा ना. बसा नानाशेठ. नमस्कार. बसा बसा बसा. नानाशेठ या चमेलीबाई मिस चमेली चमणकर. राम राम शेठजी. ते आमचे मॅनेजर. नमस्कार नमस्कार. आणि ते पलीकडे आहेत ते आर्ट डायरेक्टर. आणि म्या साध्या. डायरेक्टर मी तुम्हाला लेखकाशी नाटकाच्या नावाबद्दल बोलायला सांगितलं होतं. हो काय झालं त्याचं? तो म्हणाला हे रामायणातलं कथानक आहे तेव्हा कांचन मृग हे नाव योग्य आहे. कांचन मृग हे अगदी तोकडं आणि जुनाट नाव वाटतो. आजकालच्या नाटकाचं नाव म्हणजे कसं लांब लचक पाहिजे. नऊवारी पातळासारखं लांब लचक. अहो त्या लांब लचक पातळ अडकून पडाल. चमेलीबाई तुम्ही कुठल्या तरी नाटकाचं नाव सुचवलं होतं. हा शेरास सवाशेर. नाही ते नाही दुसरं होतं कुठलं तरी. शेळी जाते जीवानीशी. नाही हो ते नाही हिंदी होतं बघा. हिंदी. हा आठवलं. घी देखा लेकिन बडगा नहीं देखा. अगदी बरोबर. हा. घी देखा मगर बडगा नाही देखा. रामायणाच्या कथानका हे नाव कसं अगदी फिट्ट बसतं अगदी. काय शेठजी? काय शेठजी? मालक मी काय म्हणतो या मराठी नाटकाला हे हिंदी नाव चमत्कारिक वाटतं आणि त्या लेखकाला सुद्धा ते पटेल का नाही मला शंका आहे. हा अहो नाही पटलं लेखकाला. लेखक बदला. बदला. हो लेखक बदला. हा बर ठीक आहे. चमेलीबाई हा. तुम्ही या इथे असं. आपण आता पंचवटीतला रावण येतो तो प्रवेश घेऊया. रावण कुठे आहे? रावणाचा निरोप आलाय काय की आज काही यायला जमणार नाही म्हणून. का? आज रेस आहे ना. रेस. आणि राम क्लासला गेलाय. अरे क्लासला गेलाय. मग बाकीची मंडळी तो मारुती सुग्रीव दशरथ कैकई अरे गेली कुठे मंडळी सगळी? मारुती मुलगी बघायला गेलाय. मुलगी? मारुती मुलगी बघायला. अगदी अख्खी वानर सेना घेऊन गेलाय. बरोबर. जाऊन द्या डायरेक्टर. बॉक्स ऑफिसला रामही नको सीता मात्र हवी. तुम्ही असं करा आज बाईंचाच प्रवेश घ्या. असं म्हणताय? हो बर ठीक आहे. चमेलीबाई तुम्ही इथे उभे राहा. साधू तू इकडे आहे.
तू आहेस कांचन मुरुगा. मी कांचनूर हा म्हणजे तू या ठिकाणी चरतोयस. चरतोय. चरतोयस म्हणजे चालतोयस. कसा? 4 फूट पुढं आणि 4 फूट माग, 4 फूट पुढं आणि 4 फूट माग चालू राहतोय तुझा. हा चला चमेली ताई आपण सुरुवात करूया. 1 2 3 स्टार्ट. कस काय पाटील बर हाय का सांग बर हाय का काल काय घर हाय का कस काय अरे माते तू हे काय गाते? अहो लावणी. अरे अहो मी इथं याच्या अगोदर लावणीच करत होते आणि तिथलं डान्स मास्टर बी असंच टाळी वाजवायचं आणि त्यांनी टाळी वाजवली की मी एकदम सुरू व्हायचे. ऐका अरे काय चाललंय मालक आले काय चाललंय? पर मी तुम्हाला 1000 बारी सांगितलं की काय? माझ्या मोर असं आकडे मोजून टाळ्या वाजवीत जाऊ नका. अहो मी आता नाटकात काम करते काही तमाशात नाही. आधीच माझ्या छित्याचा धागा नाही त्यातनं जरासा मूड आलता तर तुमच्या टाळीने घालिवला. आता बसा बाया. बर चमेलीबाई नाही वाजवणार टाळी मग तर झालं. चला सुरू करा. आज माझ्या मनावर ही उदासीनतेची गाढव सावली का बरं पडली आहे? गाढव सावली नाही गाढ सावली म्हणा. हा आणि जेव्हा के सासूबाईंनी आम्हाला वनवासात जायची आंध्या केली. वनवासाची काय केली? आंध्या केली. आंध्या? हा. आंध्या नाही हा. आज्ञा केली. आणि के सासूबाई नाही कैकई सासूबाई. हा असं घ्या चला. अहो डायरेक्टर मी जरा ते नदी घेऊन येतो. ये लवकर ये. बरं बरं ते वनवासाची आज्ञा. आणि जेव्हा कैकई सासूबाईंनी आम्हाला वनवासाची आज्ञा केली तेव्हा सुद्धा मन डगमगलं नाही. आणि अयोध्येचा फड सोडताना देखील अयोध्येचा फड काय बोलताय का तुम्ही? तो लेखक आता फिट येऊन पडेल आणि त्यांनी हे असं ऐकलं ना तर नाटक करायची परवानगी सुद्धा देणार नाही चमेलीबाई. चला परत. अयोध्येच्या राजवाड्यातून आणि अयोध्येच्या राजवाड्यातून जाताना सुद्धा मन दुःखी झालं नाही. नौकेत बसून आम्ही नदी ओलांडली तेव्हा नौका थोडी कलांडली पण तेव्हा सुद्धा मी घाबरले नाही. मग आजच काय बरं झालंय? हे तांबड्या मेघानो, हे काळ्या वृक्षानो, हे हिरव्या कातळानो. काय तांबड्या मेघानं आणि काळ्या वृक्षानं? हा बाबो रामायणात काय विपरीतच व्हायला लागलं. हे टंकाळ्या गबस की तू. अरे हा लेखक आहे का रंगारी? 2 वाक्यात 10 रंग. काट मारा काट मारू. हो चला पुढचं घ्या. खरं म्हणजे मला इथे कुठल्या सुखाची कमतरता आहे? आकाश निरभ्र आहे. आकाशामध्ये क्रौंच पक्षी संचार करतायत. क्रौंच पक्षी? हो. अरे हट या नावाचा पक्षी कधी कोणी पाहिला तरी आहे का? नाही बा. म्हणजे आपणच पाहिलं नाही ते प्रेक्षकाला आपण काय हशील? काट मारा काढून टाका. काट मारा. हो बर चमेलीबाई काट मारा पुढं. हा माझे प्राणप्रिय नाथ, माझे प्राणप्रिय नाथ, माझे 7 जन्माचे स्वामी सदैव माझ्या बाजूला उभे असतात. आणि माझे लक्ष्मण भाऊजी ते तर रोज सकाळी उठून बाजारात जातात. बाजारात नाही हो जंगलात म्हणा. अहो आता मटण काय जंगलात मिळतं काय? आता मटणाचा काय संबंध? तुम्ही असं म्हणायचं रोज सकाळी लक्ष्मण भाऊजी जंगलात मुगाचं मांस आणायला जातात आणि कंदमुळं आणतात असं म्हणा. हा सुरू. अरे हा लेखक काय 2 पेट टाकून नाटक लिहितो की काय? काय तबळे सीता मांस खात होती. उद्या म्हणेल राम दारू पित होता आणि लक्ष्मण आकड्या लावित होता. तेच म्हणतो मी. काढून टाका हे सगळं. लेखक म्हणत होता की वाल्मिकी रामायणामध्ये असंच लिहिलंय असा उल्लेख आहे त्याच्यात. लोक माझं नाटक पाहायला येतात वाल्मिकीचं नाही. असं बरं चमेलीबाई तुम्ही फक्त कंदमुळं म्हणा आणि चालू करा. ठीक आहे. 1 2 3
पड सांभाळ तुऱ्याला गाला. थांबा थांबा थांबा. अरे काय चाललंय काय? अरे वाजवतो काय, ती लागली की नाचायला. काय चमेली बाई, हा मासळी बाजार आहे का तमाशाचा सोड? काय चाललंय तुमचं? हा चला नीट घ्या बघू आता व्यवस्थित. तर अगं बाई, अगं बाई, त्या पलाश वृक्षाखाली काय बरं दिसतंय? कांचन मृग तर नव्हे ना? अस्सल सोन्याने बनल्याप्रमाणे ते 4 फूट पुढे आणि 4 फूट मागे असा संचार करतय. आता हे काय आहे 4 फूट? अरे देवा, अहो तुम्ही मगा बोलला तेच माझ्या टाळक्यात राहिलं. अरे मी बोलतो ती वाक्य घेऊ नका चमेली बाई. हा, चुकलं. हा चला सुरू करा. नाथ, तुम्ही नाही हो. नाथ, जरा बाहेर येता का? ते पाहिलं का कांचन मृग? त्याच्या कातड्याचं झंपर किती छान दिसत. झंपर? अहो झंपर नाही, काचोळी म्हणा, काचोळी. अहो झंपर म्हणलं म्हणून काय बिघडलं? हो इंग्लिश शब्द आहे. हा, आणि माझा धोबी तो रोज झंपरच म्हणतोय की. तो कंच्या इलाय त्याला गेलं तर. हो पण सीता कुणाला इंग्लिश येत आहे तिला? हा हा बरं, हा. मग ह्याच्या कातड्याचं ब्लाऊज किती छान दिसन असं म्हणते. अहो ब्लाऊज इंग्रजी शब्द झाला. ब्लाऊज इंग्रजी शब्द कसा असेल? माझी बायको पण ब्लाऊजच म्हणते आणि ती तर मराठी शाळा सुद्धा शिकलेली नाहीये. नाही बघा, मी तर बया ब्लाऊजच म्हणेन. चालणार नाही. अरे डायरेक्टर, तुझ्यासारखी 56 बघितली. हा, अरे तू बघितली असतील 56, पण मी आहे 57. तुझे चोचले चालू अरे, नाही लागले अशी. भोपळ्या. अरे गप, काय होतं, मी आहे इथं डायरेक्टर. एक वाक्य वाचता येत नाही इथलं. एक वाक्य म्हणता येत नाही. अरे काय वाक्य चाललंय माझ्या दादागिरी करते. अरे काय स्क्रिप्ट काय लिहिलंय? नाटक आहे का तमाशा? गप बसा. काय गडबड चालली आहे? लेखक, अरे लेखक तुम्ही मगापासून तुम्हाला शोधतोय, तुम्ही सरळ थिएटरात जाऊन बसलात. मी मी रंगारी. मी कुठला लेखक? 2 फेक ढोसून मी नाटक लिहितो. लोक तुमचं नाटक बघायला येतात. माझं नाटक म्हणजे काय? काट मारा काय साधू? माझ्या नाटकावर काट मारता काय? थांबा लेखो, परवानगीच देत नाही तुम्हाला नाटक करायला. दे मांजर येते इकडे. अहो असं नका करू, असं करू नका. आम्ही ऍडव्हान्स घेतलाय. स्पॉन्सर चपल्याने मारतील आम्हाला. चपलेने मारतील? खेटराने पूजा करायला पाहिजे तुमची. असं नाटक करता, आणि तेही रामायणाचं. अहो तुम्हाला नाटक देण्यापेक्षा मी नाटक बंबात घालून जाळून टाकीन. लोक नाटक उभं करतात, तुम्ही तर माझं नाटक बसवलं, अक्षरशः बसवलं. जातो मी. असं करू नका प्लीज, प्लीज असं करू नका. काय मालक, मारायची का आता काठ? काठ मारायची. पडदा टाकला पाहिजे. नाटक बसताय. प्रवेशानुसार पात्र परिचय. आर्ट डायरेक्टर कर्नल श्यामराव खत्ते. सहालू नारायण दातार. मॅनेजर प्रवीण भागवत. डायरेक्टर मोहन कुलकर्णी. चमेलीबाई अंजली भागवत. मालक भालचंद्र काळे. शेठजी सुरेश चित्रे. नाटकातील लेखक मी स्वतः प्रकाश पानसे. संगीत साथ संकेत ढेरे. दिग्दर्शक दीपक पाठक. अथश्री बाणेरने सादर केलं नाटक बसते आहे. ज्या खुमासदार पद्धतीनं शाब्दिक कोट्यांचा आनंद आपण घेतला, उत्तम सादरीकरण, त्याला तुम्ही भरभरून दाद द्याल, जोरदार टाळ्याने आपण त्यांचं असं कौतुक करूया. कारण डायरेक्टर उडवणारं नाटक होतं ते. तुम्ही बघितलं असेल तर वेगवेगळ्या विभागातलं, जसं चमेलीबाई तमाशातनं नाटकामध्ये आली होती, पण माणूस मूळ स्वभाव सोडत नाही हे प्रकर्षानं आपल्याला जाणवतं. आणि विनोद निर्मिती अशीच होत असते. ज्या खुसखुशीत पद्धतीनं त्यांनी हे सादर केलं, काही घटका तुम्ही आम्ही सर्व स्वतःला विसरलो होतो, हेच त्यांच्या सादरीकरणाचं यश आहे असं म्हटलं तर ते अतिशयोक्तीचं ठरणार नाही. यानंतर अथश्री पाषाण तुमच्या सेवेमध्ये सादर करणार आहे
तलवारबाजी. നെഞ്ചിനിലെ 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 ഊഞ്ചല് നാണങ്ങൾ എൻ കണ്ണിലെ പുഞ്ചിരി തഞ്ചി കൊഞ്ചിക്കോ മുന്തിരി മുത്തൊളി ചിന്തിക്കോ മഞ്ചണി വർണ്ണ ചുന്ദരി വാവേ തങ്കിണ്ണ തകതിമിയാടും തങ്കനിലാവേ പുഞ്ചിരി തഞ്ചി കൊഞ്ചിക്കോ മുന്തിരി മുത്തൊളി ചിന്തിക്കോ മഞ്ചണി വർണ്ണ ചുന്ദരി വാവേ തങ്കിണ്ണ തകതിമിയാടും തങ്കനിലാവേ നെഞ്ചിനിലെ നെഞ്ചിനിലെ ഊഞ്ചലേ നാണങ്ങൾ എൻ കണ്ണിലെ ശിവന്തതേ എൻ മഞ്ചളേ കല്യാണ കല്യാണ കനവ് എന്നുള്ളേ നെഞ്ചിനിലെ നെഞ്ചിനിലെ ഊഞ്ചലേ നാണങ്ങൾ എൻ കണ്ണിലെ ശിവന്തതേ എൻ മഞ്ചളേ കല്യാണ കല്യാണ കനവ് എന്നുള്ളേ നെഞ്ചിലെ गोंधळाला ये वो आंबे गोंधळाला ये हा गोंधळाला ये वो आंबे गोंधळाला ये तय तय तांडव घालीत ये तय तय तांडव घालीत ये धडधडा तांडव चालित ये दश दिशा अगिन उधळीत ये भवानी त्रिशूळ फेकीत ये दुम दुम दुमरू गमवित ये स्वर्ग पाताळ दणाणत ये गोंधळाला ये आंबे गोंधळाला ये होऊ दे सर्व दिशी मंगळ चढवितो रात्रंगीन संबळ फुलवितो दिवटी दीपकळी आम्ही आंब्याचे गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी आहा. भोला अंबाबाईचा रेणुका देवीचा एकविराईचा त्या आदी मायेचा जगदंबेचा महालक्ष्मीचा सप्तशृंगीचा काळूबाईचा तुळजा भवानी आईचा भोला अंबाबाईचा रेणुका देवीचा भोला जगदंबेचा आई भवानी
तारसी भक्ताला, आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला, आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी, आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी, आज गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला गंबे गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला गंबे गोंधळाला ये, आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला, आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी, आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी, आज गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला गंबे गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला गंबे गोंधळाला ये, जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये भरभरून दाद देऊयात आपण ज्या उत्तम सादरीकरणानं आपल्याला मंत्रमुग्ध करून टाकलं. रसिको, हा आहे छोटासा मध्यंतर. तुम्ही आम्ही पुन्हा भेटणार आहोत 5 मिनिटांनंतर. सर, आता श्रीचा एक वेगळा उपक्रम म्हणून दरच वर्षी या कार्यक्रमाकडे बघितलं जातं. लोक उत्साहात असतात, आनंदाला उधाण येणार आहे, आपण वेगळ्या जगात जाणार आहोत. तुम्हाला कसं वाटतं या कार्यक्रमाबद्दल? नाही, ॲक्च्युली मी खरं सांगायचं ना तर बायकोनी ओढून नेलं तरी कुठच्या नाटकाला किंवा सिनेमाला जात नाही. थोडासा संगीत आणि याच्या बाबतीत थोडासा औरंगजेब आहे मी. परंतु मी अथश्रीचा हा पहिला कार्यक्रम बुडवला ह्याच कारणासाठी की कोण जाणार तिथे करून. आणि त्याच्यानंतर दुसरा कार्यक्रम बळे मी येऊन बसलो आणि जो बसलो तो शेवटपर्यंत बसलो. आणि आता तिसरा चौथा सगळेच्या सगळे मी बसलेलो आहे. ज्या प्रकारे उत्साह आणि ज्या प्रकारे हे लोक तो इथे सादर करतात
की आपण म्हातारे आहेत आणि ते यंग आहेत अशी जेन्युइनली भावना निर्माण होते. आणि अच्छा, पहिला कार्यक्रम ते चौथा कार्यक्रम असा जर प्रवास आपण बघितला तर म्हणजे पहिल्या कार्यक्रमात आपण म्युझिकली औरंगजेब आहोत किंवा संगीत क्षेत्रात तितकीशी रुची नसलेला माणूस आज इथे खेचून येऊन या लोकांची एनर्जी बघण्यासाठी ती अनुभवण्यासाठी येतो. म्हणजे औरंगजेब ते शिवाजी असा प्रवास म्हटलं तरी चुकीचं ठरू नये. मला नाही माहिती शिवाजी संगीतात कितपत होता मला माहित नाही, परंतु यस बदल झालाय का, तो 100% बदल झालाय. तर याचं श्रेय तुम्ही या सगळ्यांच्या एनर्जीला द्या. कान निर्माण झालाय का एखाद वेळेस नाही, परंतु हा उत्साह आहे तो 100% बघायला हवा. याच्यात काय सर, तुम्ही वेळात वेळ काढून आला आणि या लोकांची एनर्जी तुम्ही अनुभवतात. हे 4थं वर्ष आहे आणि तुम्ही सगळी मंडळी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहात हे बघून खरंच खूप बरं वाटतंय. धन्यवाद सर. थँक्यू. सुदेश खटावकर, परांजपे स्कीम्स, त्यांचे उपक्रम याच्याशी कायमसाठी जोडलं गेलेलं नाव आहे. बरोबर. तर मग अशा उपक्रमांमध्ये आपण झोकून देऊन काम करावं. कारण मी गेली 2-3-4 वर्ष तुम्हाला बघतोय की परांजपे स्कीम्सचा किंवा अथश्रीचा कार्यक्रम आणि खटावकर नाही, शक्य नाही. म्हणजे हे जे समीकरण झालंय त्यामागची भूमिका काय? पहिलं म्हणजे हा जो कार्यक्रम आहे त्यांची इच्छाशक्ती, त्यांचा इंटरेस्ट आणि त्यांच्याकडे बघून जर आपण त्या कार्यक्रमात झोकून दिलं नाही तर काय मला वाटत नाही की हा प्रोग्राम तसा सक्सेसफुल होईल. आणि पहिल्यापासूनच आमची जी एक पॅशन आहे परांजपे स्कीमची, माझी किंवा शशांक किंवा श्रीकांत, आमची ही ह्यांच्याबरोबर काम करण्याची जी पॅशन आहे ती प्रत्येक वेळेला उंचच होत जात आहे. आणि प्रत्येक प्रोग्राम आपण त्यांचं बघतो आणि मी आजही बघत होतो, इवन संजय कुमार आलेले त्यांच्याही डोळ्यातून पाणी येत होतं की ह्या वयात हे असे नाचत आहेत. आणि मला माझं नेहमीच असं वाटतं की ह्यांच्याकडे बघून जो आनंद येतो त्या आनंदाश्रूने नेहमीच गैरवरून येतं, सगळ्यांनाच येतं, तसं मला येतं. आणि त्याचं एकच कारण आहे की ह्याची पॅशन, ह्यांच्याबरोबर आपण ह्यांची सेवा करणे आणि त्यांचा आशीर्वाद घेणे ही एक पॅशन पण आहे आणि एक स्वतःचा मतलब पण असू शकतो की मला खूप आशीर्वाद मिळतील, म्हणून मी ह्याच्यासाठी काम नेहमीच करत असतो. याच्याबद्दल आत्ता तुम्ही बोलताना म्हणाल की हा मतलब पण असू शकतो. अशी खूप कमी माणसं आहेत की माझ्या या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन स्वार्थी आहे हे तितक्याच निस्वार्थी वृत्तीने सांगतात. पण मला एक गोष्ट अशी विचारायची आहे की हे करत असताना हा सगळा उपक्रम त्याच्याशी तुम्ही झोकून देऊन काम करता, ही मंडळी ॲक्टिव्हली काम करत असतात आणि त्याला मूर्तरूप येतं कार्यक्रमाच्या निमित्तात. तर ह्याच्यातनं खटावकर म्हणून तुम्हाला काय मिळतं? आनंद, आशीर्वाद आणि एक वेगळीच मजा जी मी तुम्हाला शब्दात मांडू शकत नाही. परंतु जसं माझी फॅमिली मुंबईला असते पण मी यांच्यातच संध्याकाळी माझं मन नाही रमलं तर मी ह्यांच्यातच जाऊन त्यांच्याशी बोलत असतो. त्यामुळे ह्यांच्यातच राहून मला जो आनंद मिळतो, वेअर आय डोंट मिस माय पेरेंट्स इवन इफ दे आर इन मुंबई, सो आय गेट ग्रेट प्लेजर टू बी विथ देम. कुटुंब ही एक व्यवस्था आहे आणि आज तुमचे कुटुंबीय मुंबईत असताना तुम्ही या लोकांबरोबर रमता, सुखदुःखांची देवाणघेवाण होते, घरी राहिल्यासारखं आपण घरातच आहोत असा फील, असा भावना तुमच्या मनामध्ये येते. हे ऋणानुबंध आहेत, हे परांजपे स्कीमच्या या प्रोजेक्टमुळे निर्माण झालेले आहे. त्यामुळे मला असा विश्वास आहे की यानंतर नवीन जे काही प्रोजेक्ट येतील, जे उपक्रम येतील, त्याही वेळेला खटावकर सर तिथे भक्कमपणे झोकून देऊन उभे असतील आणि एका वेगळ्या उंचीला गेलेला नवा प्रोजेक्ट आम्हाला अनुभवता येईल. नक्कीच या सर्वांच्या आशीर्वादाने नक्कीच ह्याच्यापेक्षा किती चांगलं करावं त्यांच्यासाठी आणि जास्तीत जास्त आशीर्वाद त्यांचे कसे मिळावे ह्याचे मी नेहमीच त्याची विचारधारणा माझ्या डोक्यात नेहमीच चालू राहील. ही सगळी व्यक्तिमत्व तुमच्या दृष्टीने मातृतुल्य, पितृतुल्य आहेत. त्यामुळे एका सेवाभावी वृत्तीनं तुम्ही त्यांच्याशी जोडले गेलेले आहात. मला विश्वास आहे की त्यांचे आशीर्वाद, तुमच्या मनाची उर्मी आणि नवनवीन कल्पना एका वेगळ्या उंचीवर अथश्री, परांजपे स्कीम आणि खटावकर ही सारी नावं जातील. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. शशांक परांजपे, परांजपे स्कीम्स, अथश्री हे सगळं आता इंटरलिंक झालं आहे, कायमसाठी जोडलं गेलेलं आहे. एक तर अथश्रीची एक फॅन्टास्टिक कम्युनिटी निर्माण करायची आहे आणि मग कम्युनिटी म्हटली की त्यांनी एकत्र यायला पाहिजे, हास्य विनोदात आयुष्य घालवायला हवं. आणि तुम्ही बघितलं असेल की हे तालमी करतायत ना, त्या तालमी करताना तो जो काय आनंद घेतात ना
जे काय धमाल करतात. आत्ताच एक आई आल्या होत्या आणि त्या म्हणाल्या की शशांक, अरे आज कार्यक्रम संपला, आता उद्या मी काय करणार, उद्या आम्हाला असं वाटणार आहे की अरे, मी म्हटलं पुढच्या कार्यक्रमाची तयारी सुरू करा. मला वाटतं ह्या अथर्शीमधलं हेच वेगळं पण असणार आहे, ही व्हायब्रन्सी असणार आहे. आणि जसजशा वेगवेगळ्या प्रांतामध्ये ह्या अथर्शी होतील, आमचा असा उपक्रम राहील की गुजरातमधला गरबा मग इथे येईल, कन्नडामधल्या काही गोष्टी इथे येतील किंवा इकडच्या लावण्या तिकडे सादर केल्या जातील. आणि मग जी काय धमाल होणार आहे, जे काय फ्युजन होणार आहे, म्हणजे मला वाटतं भारतामध्ये सिनियर सिटीजन ही कल्पना आहे, ही जरी नवीन असली तरी जगाने त्याचं अनुकरण करावं अशा तऱ्हेच्या ह्या कम्युनिटीज आपण निर्माण करणार. कारण का मुळातच वॉर्मथ आहे आपल्यात, मुळातच अरे ये रे माझ्याशी बोल हे सांगावं लागत नाही. पण खरंच कौतुक करावं असं वाटतं, कारण हा जो पायंडा आहे तो परांजपे स्कीम्सने पाडला आहे. पायंडा एवढ्यासाठी म्हणतो की कोणीतरी पुढाकार घेऊन एखादी चांगली गोष्ट सुरू करायला लागते, तर मग ती करत असताना ही कन्सेप्ट लोकांना आवडेल का, कितपत रुचेल, याचा तुम्ही कितपत विचार केला होता? खरं सांगायचं म्हणजे माझा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय आहे. ॲज अ मॅनेजिंग डायरेक्टर, कन्स्ट्रक्शन म्हणजे काय हो, शेवटी घरं ना एक बेसिक नेसेसिटी आहे. आणि मग समाजाला, आपल्या लोकांना जे पाहिजे त्याचा अभ्यास करून ते त्यांना द्यायचं, हे आमचं काम आहे. आज ह्या समाजाला अशा तऱ्हेच्या सिनियर लिव्हिंगची अत्यंत नितांत गरज आहे. याच्या पुढे जाऊन ॲसिस्टेड लिव्हिंग म्हणा, त्यासाठी आस्था आम्ही चालू केलं आहे की ज्यांचे हातपाय चालत नाहीत अशा लोकांची संपूर्ण सेवा, घरात ते असतील अशा तऱ्हेचीच सेवा तिथे करता येईल. डिमेन्शिया आहे, अल्झायमर्स आहेत. खरंच घरात आपल्या आईवडिलांची सुद्धा सेवा करायची जर डिमेन्शियाचा पेशंट असेल ना, तर दोघांनाही शिक्षा आहे. तर अशा लोकांसाठी विदेशात जे, परदेशात जे अतिशय चांगली असिस्टेड लिव्हिंग फॅसिलिटीज आहेत तशाही आम्ही क्रिएट करतो. आणि ही गरज आहे काळाची आणि ही आमची जबाबदारी आहे. आज आनंद घनला आला आहात, मध्यंतरापर्यंतचा कार्यक्रम तुम्ही बघितला आहे, अतिशय चांगला झाला. ज्या पद्धतीनं सादरीकरण आहे तर त्याच्याविषयी तुम्ही काय सांगाल? अतिशय चांगलं. एक हे सिनियर सिटीजन आहेत असं सुद्धा वाटत नाही तो उत्साह बघितल्यानंतर. तरुणाई सुद्धा लाजेल या एनर्जीने ही मंडळी काम करतात. पण मग हा उपक्रम राबवत असताना की असे उपक्रम ठिकठिकाणी झाले पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? आणि यामध्ये शशांक आणि श्रीकांतनी हे एक लीड घेऊन सिनियर सिटीजन करता एक अशी वसाहती तयार कराव्यात. आता एक माझं ध्येय असतं, पण त्याच्यामध्ये काही काही उणी कायदेशीर राहतात, त्या मी त्यांना वेळोवेळी सांगितलेत आणि त्याच्यातनं त्यांनी आता मार्ग पण काढलेले आहेत. आणि काय होतं की आपण वृद्ध झाल्यानंतर परत हे कंडोमिनियम आणि मग परत कोणीतरी सेक्रेटरी, कोणीतरी प्रेसिडेंट आणि मग रंगाचं कॉन्ट्रॅक्ट द्या, मग त्याचं सगळं टेंडर बघा, हे नको आहे. आज त्यांनी नाही त्यांनी आत्ता सांगितलं सगळं आम्हाला, लेट्स अस मॅनेज. बरोबर. पण हा कार्यक्रम बघताना किंवा सादर होताना किंवा त्याचा एक भाग बनून राहताना मला असं वाटलं की अशा कार्यक्रमांची गरज आहे, कारण वय ही पुढे जाणारी गोष्ट आहे काळाबरोबर. पण उपस्थितांची मनं तरुण ठेवण्याचं हे काम करतायत असं मला तरी वाटतं. नाही नाही, बरोबर आहे. आणि खूप उत्साहाने सगळे लोक काम करतात आणि ते बघून तुम्ही जसं म्हणालात तरुणाई, ती वृद्ध तरुणाई आहे आणि वृद्ध मायनस करायचं आणि त्यांच्यातली तरुणाई दिसते. म्हणजे प्रत्येकाने जर कार्यक्रमाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर एका वेगळ्या उंचीवर कार्यक्रमही जाईल, आयुष्य जाईल. सर, थँक्यू व्हेरी मच. तुम्ही तुमची भावना व्यक्त केलीत. मला तर आवडेल. मी आतापर्यंत कधी नाही, मे बी पुढल्या वर्षी मी भागही घेणार. यू हॅव टू बी पार्ट ऑफ दिस प्रोग्राम नेक्स्ट इयर. थँक्यू.